पुणे हे आता गुन्हेगारांचा, ड्रग्स माफियाचा, विषारी दारूचा आणि खून, मारामाऱ्या, बलात्कारांचं आता एक पुणे हे बदनाम नाव होत चाललेलं आहे। याला कारणीभूत आहे तेथील पोलीस आणि पोलिसांचा धाक। आज जे 14 लोकांचा विषारी दारूमुळे जो मृत्यू झाला, खरं तर हे पूर्णतः जबाबदार एक्साइज डिपार्टमेंटचे पोलीस अधीक्षक, त्यांचे कमिशनर, पोलीस काय करत होते? काय झोपा काढत होते? आज 10 लोक पुन्हा अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये आहे। 14 लोकांचा बळी गेलाय आणि या सगळ्यामध्ये चालढकलपणा जो काय दिसतो, इतकी हिंमत कशी होते गुन्हेगाराची? मिथेनॉल सारखा द्रव्य त्याच्यात मिसळून ही विषारी दारू बनवली जाते आणि कुटुंब उद्ध्वस्त होत आहे। यांना पगार देण्यासाठी आणि हप्ते खाण्यासाठी ठेवले तेथील पोलीस आणि एक्साइज डिपार्टमेंट। मला वाटतं की यामध्ये पहिल्यांदा तेथील पोलीस यंत्रणेला वठणीवर आणण्याची गरज आहे, त्यावर बडगा उगारण्याची गरज आहे। गृहमंत्र्यांनी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी यावर त्वरित कारवाई करण्याची आवश्यकता आहे। एक्साइजचे SP, कमिशनर, ती यंत्रणा ही सुद्धा याला जबाबदार आहे 14 लोकांच्या बळीला, आणि त्यावर सुद्धा ही एक त्वरित चौकशी नेमली गेली पाहिजे, चौकशी समिती नेमली पाहिजे आणि त्या अगोदर या सर्वावर कारवाई केली पाहिजे। ही सगळी त्यामध्ये मंडळी दोषी आहेत। हे असे प्रकरण जर पुण्यासारख्या शहरात होत आहेत, पुण्यामध्ये महिलांच्या अपहरणामध्ये पुणे आता पुढे गेलंय, विषारी दारूमुळे आता पुणे जात आहे, खून मारामाऱ्यामध्ये पुणे आहे, ड्रग्समध्ये पुढे गेलेला आहे। हे पुण्यामध्ये चाललं काय? हा पुन्हा कुठल्या दिशेने चाललेला आहे? पुन्हा हे ज्या पद्धतीनं बिहारला लाजवेल अशा पद्धतीनं पुण्यातील गुन्हेगारी झपाट्यानं वाढते आहे। यावरून सरकारची निष्क्रियता, पोलीस विभागाची निष्क्रियता आणि यामध्ये गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं राजकारण्यांची भूमिका ही सर्व यामध्ये आता दिसते आहे। त्यामुळे उद्या पुणे आता कोणासाठी सुरक्षित नाही अशी परिस्थिती पुण्यात निर्माण करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे।